श्री स्वामी समर्थ. अगदी काही दिवसांनी गणेश उत्सव सुरू होत आहे. गणेश चतुर्थीची काहीशी लगबग सुरू झाली आहे. डेकोरेशन कसे करावे, यंदा वेगळे काय करावे याची चर्चा आता सर्वत्र चालली आहे. त्याआधी येणारी श्रावणातील संकट चतुर्थी महत्त्वाची मानली गेली आहे. चातुर्मासात श्रावण मासात व्रत केल्याने अत्यंत खूप महत्त्वाचे असे आपल्याला गुण पाहायला मिळतात. गणेश व्रतामध्ये संकट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. संकट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. श्रावणातील संकट चतुर्थी व्रत पूजन प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळ जाणून घेऊया. या दिवशी काय करायला हवे, काय करायचे नाही आणि काय केले पाहिजे, नेमकी वेळ हे काय आहे, प्रत्येक शहराची प्रत्येक जिल्ह्याची आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जराही न सोडता पूर्ण शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी एकदा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं जरूर टाईप करा. गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत मानले आहेत. तो आपल्या सर्व संकटात आपली साथ देतो. आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांचा आदर्श असा देव आहे. श्रावणातील व्रत हे चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकट चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे. गणेशाची आपण भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासना प्रत्येक महिन्यात संकट चतुर्थीला करत असतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थी पूर्वी येणारी श्रावणातील संकट चतुर्थी विशेष मानली गेलेली आहे. विघ्नहर्ता बाप्पा लवकरच शुभफल देतो. संकट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकता. प्रत्येक संकटात आपल्याला साथ मिळते. आपल्याला प्रत्येक संकटात एक बळ मिळतो. संकट चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधीशी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतो अशी मान्यता आहे. मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते. हे सर्वश्रेष्ठ असे मानले गेलेले आहे. श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघात मुलासारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख केला जातो. हजारो वर्ष हे व्रत भारतामध्ये पाळला गेलेला आहे. यातून या व्रताचे थोरवी दिसून येते. काही व्रते केवळ सेवा म्हणून मानले गेलेले जातात, तर काही इच्छापूर्तीसाठी केले जातात. संकट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीसाठी उपदेशाने केले जाते. मनोभावाने हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे. या दिवशी इतके उपवास करायचे असतात असे म्हणतात की आपली इच्छा हे देवासमोर प्रगट केली आणि ते पूर्ण झाली. इच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि कर्म चांगले असेल आणि गणरायाची कृपा लाभण्यासाठी वेळ लागत नाही असे म्हटले जाते. या चतुर्थीच्या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्री गणेशाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भुत योगामुळे श्रावणातील संकट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. संकट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पांची आपण पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अर्थवर्षीण पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. अन्यथा आपण ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. यानंतर फुले अर्पण करावी, धूप दिवा नैवेद्य अर्पण करून गणेशाला नमस्कार करावा, प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दिवा लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अर्थवर्षी म्हणावे अथवा श्रवण करावे.
श्रावण संकट चतुर्थी गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी आहे. श्रावण वध चतुर्थी प्रारंभ गुरुवार 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:46 होणार आहे. श्रावण वध चतुर्थी समाप्ती शुक्रवारी 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:38 होणार आहे. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जाते असे म्हटले आहे. हे असल्याने 22 ऑगस्ट 2024 रोजी व्रताचरणाचे कसे करावे हे सांगितले गेलेले आहेत. आता आम्ही तुम्हाला सांगणार विविध शहरातील चंद्रोदय आणि त्यांची वेळ. मित्रांनो, पंचांगानुसार योग्य वेळ कोणती आहे आणि चंद्रोदय कधी होणार आहे, तर चला पाहूया तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या शहरात कोणती वेळ आहे ते. आता तुम्ही शांतपणे ऐका आणि बघा की तुमच्या गावात किंवा जिल्ह्यात कोणती वेळ सांगितली गेलेली आहे आणि याच वेळेला ते तुम्ही उपवास सोडू शकता. मुंबई रात्री 9:02, ठाणे रात्री 9:02, पुणे रात्री 8:58, रत्नागिरी रात्री 9:01, कोल्हापूर रात्री 8:58, सातारा रात्री 8:58, नाशिक रात्री 8:58, अहमदनगर रात्री 8:54, धुळे रात्री 8:54, जळगाव रात्री 8:50, वर्धा रात्री 8:48, यवतमाळ रात्री 8:40, बीड रात्री 8:50, सांगली रात्री 8:56, सावंतवाडी रात्री 8:59, सोलापूर रात्री 8:50, नागपूर रात्री 8:36, अमरावती रात्री 8:41, अकोला रात्री 8:45, छत्रपती संभाजीनगर रात्री 8:52, भुसावळ रात्री 8:50, परभणी रात्री 8:46, नांदेड रात्री 8:43, धाराशिव रात्री 8:49, भंडारा रात्री 8:34, चंद्रपूर रात्री 8:36, बुलढाणा रात्री 8:48, मालवण रात्री 9:01, पणजी रात्री 8:59, बेळगाव रात्री 8:57, इंदोर रात्री 8:48, ग्वाल्हेर रात्री 8:38. मित्रांनो, वरील जिल्ह्याप्रमाणे ज्या वेळेला तुमची वेळ सांगितली गेलेली आहे, म्हणजे ज्या जिल्ह्याला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेला त्या साईडला चंद्रोदय होणार आहे आणि नक्कीच तुम्ही या वेळेच्या 5-1 मिनिटे नंतर जरी पूजा केली तरीही काही हरकत नाही. फक्त ही वेळ चुकवू नका, नाहीतर हे अशुभ मानले जाते. आता हे पूर्ण वेळ हे पंचांगानुसार आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक ऐका आणि ते त्या वेळेला तुमची पूजा करून घ्या. हे खूप शुभ मानले गेलेले आहे. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, यामुळे तुम्हाला काही माहिती मिळाली का, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री गणेशाय नमः असं जरूर लिहा.